नमस्कार, मी युवा कीर्तनकार कुमारी प्रियंका दीदी। सर्वांना कार्तिकी एकादशी निमित्ताने खूप खूप शुभेच्छा। आज थोडंसं बोलत असताना थोडा संदेश देऊन जाते। जीवन जगत असताना प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दुःख हे कोणत्या तरी रूपाने येत असतं, परंतु या दुःखाचं मूळ शोधण्याचा कोणी प्रयत्न केला का? थोडक्यात पाहिलं तर हे दुःख, या दुःखाचं मूळ आपल्यामध्ये असलेला मोह आणि आपल्यामध्ये असलेली आसक्ती हे आहे। एका सुंदर उदाहरणाच्या दृष्टीने समजावून घ्यायचं झालं तर महाराज, रस्त्याच्या दुतर्फा दोन घर असावी। एक घर आपलं असावं आणि एक घर परक्याचं असावं। स्वतःच्या घराची एक वीट जरी पडली तर त्याचं दुःख आपल्याला होत असतं, परंतु ते जर परक्याच्या घराची एखादी वीट पडली, त्याला थोडंसं नुकसान झालं तर महाराज तेवढं दुःख आपल्याला होत नाही का? तर ते आपलं स्वतःचं नाही। तेच घर आपल्या स्वतःचं हक्काचं असताना त्याचा त्रास आपल्याला होतो, परंतु तेच घर ज्यावेळी आपण ठराविक पैसे घेऊन ते घर विकून टाकतो, त्यावेळी त्या घराला पाडलं काय, त्या घराचं नुकसान झालं काय, तरी आपल्याला वाईट वाटत नाही, उलट आपण हसत राहतो। त्याचं कारण एक की ते आता आपलं राहिलेलं नाहीये। थोडक्यात सांगायचं असं की ज्यावेळी एखादी वस्तू, एखादी व्यक्ती ही आपल्याला माझी वाटत असते, त्याचा आपलेपणा वाटत असतो, त्यावेळी महाराज त्या वस्तूवरून, त्या व्यक्तीवरून आपल्याला दुःख हे ठरलेलं आहे। सांगण्याचं तात्पर्य असं की आपल्या दुःखाचं खरं मूळ ही आपली आसक्ती आणि आपली मोह आहे महाराज। म्हणून पुन्हा पुन्हा सांगावंसं वाटतं की याही दुःखातून बाहेर पडण्याचे दोन मार्ग तुम्हाला शास्त्राने सांगितले। त्यातला पहिला मार्ग असा सांगावासा वाटतो की साधू संतांच्या संगतीमध्ये राहून ज्ञान प्राप्ती करावी आणि ज्ञानाच्या मार्गाने पुढे जावं, त्यावेळी महाराज नक्कीच या दुःखाचा नाश होऊ शकतो। आणि दुसरा मार्ग भगवंताच्या नामस्मरणामध्ये तल्लीन व्हावं आणि भगवंताची भक्ती करावी, परिणामी आपण आपल्या दुःखातून नक्कीच बाहेर पडले जाऊ। म्हणून महाराज, आज कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं मला सर्वांना हे सांगावंसं वाटतंय की आयुष्यामध्ये आनंद हा आलाच पाहिजे। प्रत्येकाने आनंदी आयुष्य जगलं पाहिजे, कारण हे जीवन एकदा आहे आणि या जीवनाचा उपयोग प्रत्येकाने भगवंत प्राप्ती करता आणि सुंदर भगवंताच्या भजनामध्ये, नामस्मरणामध्ये हा वेळ दौडावा, एवढं सांगावंसं वाटतं। कारण खरं शाश्वत सुख प्राप्त करायचं असेल तर आम्हाला परमार्थाशिवाय धर्मोपाय नाही, आणि हा सुंदर मार्ग आम्हाला आमच्या ज्ञानोबरायांनी, तुकोबरायांनी, सर्व साधू संतांनी घालून दिला आणि त्याच मार्गाने तुम्हाला आम्हाला पुढे गेलं पाहिजे। धन्यवाद। रामकृष्ण हरी।